हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. नमस्कार. आपला विषय आहे ध्यान. आणि ध्यान हा विषय जाणून घेत असताना आधी सच्चिदानंद स्वरूप जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण सच्चिदानंद स्वरूप या विषयावरती चिंतन करणार आहोत. या विषयाची 3 पदं आहेत: सत, चित आणि आनंद. त्यापैकी पहिलं पद म्हणजे सत, यावरती आपण मागील भागांमध्ये बरंचसं विवेचन केलेलं आहे, त्यावरती चिंतन केलेलं आहे. आणि तसंच चित या पदावर सुद्धा आपण बरंचसं चिंतन केलेलं आहे. त्यातून आपल्या काय लक्षात आलं की चित म्हणजे नॉलेज नाही, चित म्हणजे कॉन्शियसनेस. आणि हा कॉन्शियसनेस पुन्हा 2 प्रकारे आहे: शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव. शुद्ध जाणीव प्लस शुद्ध नेणीव हा फार महत्त्वाचा भाग आहे. हे दोन्ही जी चितची रूपं आहेत ती फार महत्त्वाची आहेत. किंबहुना जाणीव म्हणजे आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. ही जी जाणीव आहे, या जाणीवेविषयी आपण आता जाणून घेत आहोत. ही जाणीव आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे, तसंच आपल्या सर्वांचे हे सर्वस्व आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होऊ नये, इतकं या जाणीवेचं महत्त्व आहे. पण इतकं असूनसुद्धा आपल्याला कोणालाच हे ठाऊक नाही की जाणीव आपल्या सर्वांच्या ठिकाणी नांदते आणि जाणीवच सगळ्या काही गोष्टी करत असते, जाणीवच सगळ्या काही गोष्टी जाणत असते आणि तिच्यातूनच सगळ्या गोष्टी होत असतात. हे आपल्याला कधीही कळत नाही आणि त्याच्यामुळे आपलं जीवन हे भरकटल्यासारखं झालेलं आहे. जेव्हा माणसाला या जाणीवेची जाणीव होईल, जेव्हा ही जाणीव या जाणीवेच्या कक्षेमध्ये येईल, जेव्हा माणूस जाणीवेचा विचार करेल, जाणीवेचं भान घेईल, तेव्हा माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल आणि त्याच्यातूनच परमार्थ, परार्थ, स्वार्थ या सगळ्या गोष्टींचा सुंदरपैकी समन्वय साधला जाईल. आणि म्हणूनच हा विषय आज आपण चिंतनासाठी घेतलेला आहे. आता आपण जाणीव म्हणजे काय हे जाणून घेऊयात. जाणीव नेमकी करते काय? तर जाणीव जी आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी नांदते, ज्याला आपण जीवन असं म्हणतो, तर हा जो जीव आहे, ज्या ठिकाणी जाणीव नांदते, ती जाणीव फक्त जाणते. अन्न ती काहीही करत नाही, ती फक्त जाणत असते. आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी असणारी जाणीव जन्मभर फक्त ती जाणत असते. आणि ही जी जाणीव आहे तिचं प्रगटीकरण हे ज्ञानरूपाने असतं. आता हे जे ज्ञानरूपाने प्रगटीकरण आपण म्हणत आहोत, हे ज्ञान पुन्हा आणखीन अनेक प्रकारे आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर ज्ञान, अज्ञान, प्रज्ञान, विज्ञान, विपरीत ज्ञान, उत्स्फूर्त ज्ञान, मिळवलेलं ज्ञान आणि दिव्य ज्ञान, प्रतिभा ज्ञान, असे 9 प्रकार आपण जाणले. आता या ज्ञानरूपामध्ये ही जाणीव नांदत असताना ही जाणीव कशी नांदते आणि नेमकी करते काय? ती फक्त जाणत असते, बाकी काहीही करत नाही. आणि ती जाणते काय? जे ती व्यापते ती जाणते. म्हणजे आधी ती व्यापते आणि मग ती जाणते. हे जे व्यापणं आणि जाणणं आहे ते भर 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 चाललेलं असतं आणि त्याच्यामधून पुढे मग सगळं काही घडत असतं. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी व्यापणं आणि जाणणं हे इतक्या जलद गतीने चाललेलं असतं की ते आपल्याला कधीही ध्यानामध्ये येत नाही. आता ही जाणीव आपल्या जीवनाचा पाया आहे. त्यामुळे ही जाणीव कशी नांदते हे जर आपण समजून घेतलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात येतील. आता बघा, ही जाणीव कशी व्यापते. आता माझ्यासमोर तुम्ही सर्वजण जर बसलेला असाल, त्यापैकी माझी जाणीव म्हणजे या ठिकाणी असणारी जी जाणीव आहे ती काय व्यापेल? ती ज्याला व्यापेल त्यालाच ती जाणेल. म्हणजे तुमच्या सर्वांपैकी ज्याला ही जाणीव व्यापेल त्यालाच ही जाणीव व्यापू शकेल, जाणेल, व्यापेल त्याला ही जाणीव जाणू शकेल. म्हणजे ही जाणीव त्या ठिकाणी स्थिर होणार. आपण डोळे उघडून संपूर्ण जग पाहतो, जगातले निरनिराळे पदार्थ पाहतो, वस्तू पाहतो, रंग पाहतो, आकार पाहतो, पशुपक्षी पाहतो. आणि जसं जसं ते आपल्या कक्षेत येईल तसं तसं ते आपण पाहत जातो. आणि जे आपल्याला हवं आहे त्या ठिकाणी आपली जाणीव स्थिर होते, जे आपल्याला नको आहे त्या ठिकाणी आपली जाणीव दुर्लक्ष करते. आता हे आपण का जाणून घेतलं? जाणायचं काय म्हणजे ही या ठिकाणी असणारी जी जाणीव आहे तिने जाणायचं काय, व्यापायचं काय, या मुळाकडे आपण जाणं गरजेचं आहे. आता गंगेचं मूळ म्हणजे गंगोत्री, तशीच आपल्या ठिकाणी असणारी गंगोत्री, आपलं मूळ म्हणजे हे चित स्वरूप. तर या चित स्वरूपाचा आपण जेव्हा विचार करतो, चिंतन करतो,
तेव्हा आपल्याला नेमकं काय घडतं आहे आपल्या जीवनामध्ये, का घडतं आहे, कसं घडतं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जे घडत आहेत त्या लक्षात येतात. आणि आपल्याला हे जर लक्षात आल्या नाही तर आपण आपलं जीवन जगत असताना बेसावध असतो आणि बेसावध राहतो. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये निर्माण होणारे सगळे प्रॉब्लेम्स, सगळे टेन्शन्स, सगळे वादविवाद, या सगळ्याची जी अनेक कारणं असतील त्याचं मूळ कारण म्हणजे या जाणीवेचं आपल्याला भान नसणं, या जाणीवेविषयी ज्ञान नसणं हेच आहे. आणि म्हणून जर आपल्याला आपल्या जाणीवेला आकार द्यायचा असेल तर आपल्याला या जाणीवेला सुसंस्कारित, ज्याला आपण म्हणतो ती सुसंस्कारित ही जाणीव करावी लागेल. तेव्हा आपल्या लक्षात येईल की या जाणीवेला आपण काय व्यापू द्यायचं आणि काय जाणायचं, कुठे दुर्लक्ष करायचं, हे तेव्हा आपल्या लक्षातमध्ये येईल. आता ही जी जाणीव आहे ती शुद्ध असते, पण आपल्या ठिकाणी ही जाणीव नांदते ना आत्ता या क्षणी ती अशुद्ध स्वरूपामध्ये नांदते. आता ती जी शुद्ध असते ना जाणीव, ती शुद्धच अशुद्ध होते जेव्हा तिला स्वरूपाचा विसर पडतो. म्हणजे या सच्चिदानंद स्वरूपाचा, स्वस्वरूपाचा विसर ज्या वेळेला जाणीवेला पडतो त्यावेळेला ही जाणीव अशुद्ध होते. आता आपण हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण आपण चित म्हणजे शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव असं म्हणतो आहे ना. मग ही जी शुद्ध जाणीव आहे ती शुद्धच आहे मुळामध्ये, पण ती आपल्या ठिकाणी ती अशुद्ध झालेली आहे आणि त्यालाच देहबुद्धी असं म्हणतात. आता ही देहबुद्धी म्हणजे या देहामुळे विसर पडलेला आहे जाणीवेला स्वरूपाचा, तर असं नाही आहे. देहामुळे विसर पडलेला नाही आहे. विसर जो पडलेला आहे त्याचं कारण म्हणजे माया. आता माया म्हणजे काय, तर त्याला पूर्वापारपासून आपल्याला जे ज्ञात आहे ते म्हणजे माया म्हणजे रिझन अननोन. माया म्हणजे काय हे कोणीही सांगितलेलं नाही. म्हणून ही जी माया आहे याला रिझन अननोन ही का आहे ठाऊक नाही. पण आपल्या ठिकाणी असणारं हे जे शुद्ध तत्त्व आहे ते अशुद्ध कसं होतं याचं जर वर्णन करायचं झालं तर ते असं करता येईल की आता पाऊस पडतो. पाऊस सर्व ठिकाणी पडत असतो आणि तो प्रथम पडतो डोंगरावरती, कारण डोंगर हा उंच असतो. डोंगरावरती जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला तो पाऊस म्हणजे ते पाणी शुद्ध असतं आणि असं शुद्ध असणारं पाणी जेव्हा डोंगरावरती पडतं तेव्हा ते अशुद्ध होत जातं. कसं? डोंगराचा संग त्या पाण्याला होतो. डोंगराचा संग त्या पाण्याला झाल्यामुळे ते काही प्रमाणात थोडंसं अशुद्ध होतं. मग पुढे त्या पाण्याचं वाहनं सुरू होतं. ते पाणी वाहत 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 खाली येतं. आता ते वाहताना डोंगरावरती असणारी धूळ, डोंगरावरती असणारा कचरा, घाण या सगळ्या गोष्टी त्या पाण्यामध्ये मिसळतात आणि त्या मिसळल्या की ते पाणी खाली येतं. आता ते पाणी जसं जसं खाली येतं तसं तसं ते अशुद्ध होत जातं, कारण जेवढं खाली येईल तेवढं मग आता इंडस्ट्रीयल सगळे कंपनींचे सगळी घाण ती त्यामध्ये मिसळते. तसंच मग लोक कपडे धुतात, आंघोळी करतात, ती सगळी घाण याच्यामध्ये मिसळते. म्हणजे तेच पाणी जे अत्यंत शुद्ध होतं आणि पवित्र होतं तेच पुढे गढूळ झालं आणि ते अपवित्र झालं. इतकं ते अशुद्ध होत गेलं. आता बघा, आपण म्हणायचो की गंगा नदीमध्ये स्नान केल्याने आपण पवित्र होतो. पण आत्ताची परिस्थिती काय आहे की ती इतकी गंगा नदी आहे ती दूषित झालेली आहे की आपण स्वतःच त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला रोग निर्माण होतील आणि आपण दूषित होऊ, आपल्याला काहीतरी त्रास होईल, इतकी ती गंगा नदी आहे ती अशुद्ध झालेली आहे. आता हे आपण का जाणून घेतो आहे? कारण आपल्याला जाणायचं काय, आपण जे जाणतो, ही जाणीव जी जाणते तिने जाणायचं काय, व्यापायचं काय, हे या जाणीवेच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. आणि हे जेव्हा लक्षामध्ये येईल तेव्हा आपल्या ठिकाणी असणारी ही जी जाणीव आहे त्याला आपण आकार प्राप्त करून देऊ शकतो. आता ही जी जाणीव आहे ती जाणीव आपल्या ठिकाणी जेव्हा नांदते तेव्हा ती आपल्या ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि अंतरेंद्रिय इथून ती वाहत असते. चिदाकाशामधून जेव्हा या जाणीवेचा पाऊस पडतो तेव्हा ही जाणीव, या जाणीवेला आपल्या शरीराचा संग मिळतो आणि जेव्हा संग होतो तेव्हा ती काही प्रमाणात अशुद्ध होते. आता ती मुळात शुद्ध असल्यामुळे ती काही प्रमाणातच अशुद्ध होते. पण पुढे ही जाणीव अंतरेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय इथून वाहत 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 या जाणीवेचं पात्र हे मोठं होत जातं
जसं गंगा नदीचं पात्र हे समुद्रासारखं विशाल होतं, तसं आपल्या ठिकाणी असणारी जाणीव, या जाणीवेचं जे पात्र आहे ते विशाल होतं. आणि मग या विशाल पात्रामध्ये अनेक इष्ट आणि अनिष्ट गोष्टी येऊन मिसळतात. आता बऱ्याचशा त्या अनिष्ट असतात आणि या अनिष्ट गोष्टी येऊन मिसळतात आणि या जीवाला म्हणजे या जाणीवेला आकार प्राप्त होत जातो आणि याचेच परिणाम माणसाला भोगावे लागतात. भोगावे लागले म्हणजे भूतकाळात, भोगावे लागत आहेत वर्तमान काळात आणि पुढे भोगावे लागतील भविष्य काळात. आता हे जी जाणीव अशुद्ध होते ती कशामुळे होते, हे सगळं कशामुळे होतं, तर आपल्या ठिकाणी असणारे विचार, वासना, कल्पना, धारणा, संकल्प, विकल्प, आशा, निराशा या सगळ्यांमधून ज्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी, यामध्ये ज्या गोष्टी मिसळतात ते म्हणजे हे संस्कार. आणि हे संस्कारच आपल्याला आकार देत असतात आणि त्यामुळे हे संस्कार करणं फार महत्त्वाचं आहे. आता यामुळे माणसाच्या जीवनावर परिणाम होत असतो. पण माणसाचं जीवन असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते किती महत्त्वाचं असतं, कारण माणूस आणि माणूस मिळूनच कुटुंब बनतं, कुटुंब आणि कुटुंब मिळूनच समाज बनतो, समाज आणि समाज मिळूनच राष्ट्र बनतो आणि राष्ट्र मिळून जग बनतं. म्हणजे माणसाचं, एकट्या माणसाचं जीवन हे फार महत्त्वाचं असतं. माणसाचं जीवन जर प्रदूषित झालं, गढूळ झालं, दूषित झालं तर कौटुंबिक जीवनसुद्धा दूषित होणार. वैश्विक, राष्ट्रिक जीवन आणि वैश्विक जीवन, सामाजिक जीवन सगळं प्रदूषित होणार. म्हणून माणसाचं जीवन हे त्याला सुंदर करायचं असेल तर या ठिकाणी म्हणजे या माणसामध्ये असणारी जी जाणीव आहे तिला आपल्याला आकार देता आला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी जे संस्कार होणार ना ते योग्य संस्कार झाले पाहिजेत, नको ते संस्कार नाही झाले पाहिजेत आणि नको त्या गोष्टी ॲड नाही होत गेल्या पाहिजेत या जाणीवेला आकार देत असताना. आता हे जे आपण जाणून घेतलं याचं मूळ कारण काय आहे, संस्कार. कारण संस्कार या जाणीवेला आकार देत असतात. म्हणून संस्कार जे व्हायला पाहिजेत ते करणं आणि योग्य वयात करणं हे फार महत्त्वाचं आहे. आता बघा, जशी इंद्रायणी नदी ज्याला आपण अलंकापुरी किंवा आळंदी असं आपण म्हणतो, ती जशी वाहते तसं या जाणीवेचं वाहनं सुरू असतं. आणि या जाणीवेचं वाहनं हे कुठून सुरू होतं, तर अंतरेंद्रियातून. अंतरेंद्रिय म्हणजे मन, बुद्धी, अहंकार. कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय. ज्ञानेंद्रिय म्हणजे नाक, कान, डोळे. हे आपल्याला ठाऊक आहेत. मग अंतरेंद्रियातून जेव्हा या जाणीवेचं वाहनं सुरू होतं तेव्हा या जाणीवेला आकार जो मिळतो ना तो त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो आणि म्हणजे संस्कार. आता हे संस्कार कसे मिळतात, तर आपण संस्कृती ज्याला म्हणतो त्या संस्कृतीतून हे संस्कार येतात. आता संस्कृतीला इंग्लिशमधून आपण कल्चर म्हणतो. संस्कृती हा मोठा शब्द आहे असं आपल्याला वाटत असतं, पण जे काही गाडं बिघडलेलं आहे ते सगळ्या संस्कृतीमुळेच. कारण संस्कृती किती प्रकारच्या आहेत. आता आधीच्या काळात मोहेंजोदडो संस्कृती, बॅबिलियन संस्कृती. आत्ताच्या काळात म्हटलं तर आधीपासूनच हिंदू, मुस्लिम, सीख, पारसी आणि ख्रिश्चन संस्कृती आणि इतर अनेक संस्कृती, अनेक लोक, अनेक भाषा, अनेक जाती या सगळ्यामुळे भेदभाव निर्माण झाला. सगळ्यांमध्ये भेदभाव झाला. सगळ्या माणसांच्या मनामध्ये विषमता निर्माण झाली आणि त्यातून काय निर्माण झालं की आमचा धर्म किंवा आमची संस्कृती श्रेष्ठ, तुमचा धर्म, तुमची संस्कृती कनिष्ठ, म्हणजे आम्ही चांगले, तुम्ही वाईट, ही भावना माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली. आमचा देव श्रेष्ठ, तुमचा देव पावत नाही. तर अशी जी धारणा माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली याचं मूळ कारण आहे संस्कृती. म्हणून मुख्य संस्कृती ही आपली काय असायला पाहिजे, तर या ठिकाणी सद्गुरू श्री पै माऊली सांगतात की मानवी संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. कारण पहा, मुलाबाळांना कळत आणि नकळतपणे आपल्याकडून संस्कार होत असतात आणि ती मुलं बाळं जेव्हा मोठी होतात, आता संस्कार हे दोन प्रकारे होतात, एक कळतपणे, एक नकळतपणे. आता हे जे संस्कार त्या मुलाबाळांवरती होतात त्या संस्कारांप्रमाणेच मुलं जेव्हा मोठी होत जातात त्यानुसारच ते विचार करतात, त्यानुसार ते इच्छा करतात, त्यानुसारच कल्पना, त्यानुसारच त्यांचं वागणं आणि त्यानुसारच त्यांचा आचार, उच्चार, त्यांचं जीवन हे पूर्ण घडत असतं. म्हणजेच हे संस्कार किती महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे मानवी संस्कृतीचा आपण स्वीकार केला पाहिजे. ही मानवी संस्कृती काय आहे हे आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी ही जी साधारण संस्कृती आपण जी म्हणत आहोत त्या साधारण संस्कृतीमुळे आपले जे विचार आहेत ते जर तुम्ही पाहिले तर ते सगळ्यांचे विचार हे संकुचित झालेले आहेत.
सगळ्यांचे विचार हे विशाल झालेले नाही आहेत, कारण ते संस्कारच तसे मिळायला पाहिजेत. म्हणून मानवी संस्कृतीचा आपण स्वीकार केला पाहिजे. ही जी साधारण संस्कृती आपण म्हणतो, ते साधारण संस्कृतीमुळे अनेक भेदभाव निर्माण झाले आणि त्यामुळे वितंटवाद, त्यामुळेच भांडण, तंटे, बखेडे, खून, मारामारा या सगळ्या गोष्टी सगळ्या विषमतेमधून निर्माण झाल्या. आणि मी चांगला तू वाईट हे दाखवून देण्यासाठी माणसाच्या घरामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये अनेक वाद माणसाला करावे लागले. आता हे माणसाने सुधारायचं कुठे, तर त्याच्या लहानपणापासूनच त्याला संस्कार चांगले मिळायला पाहिजे. आणि मोठेपणीसुद्धा ही जी मानवी संस्कृती आहे ही जाणून घेतल्या क्षणापासून आपल्याला याची जाणीव झाली पाहिजे की आपल्या जीवनामध्ये जे जे घडत आहे ते या संस्कारांमुळे घडत आहे. जर हे संस्कारांमुळे घडत आहे हे आपल्या लक्षात आलं तर आपल्याला बरोबर समजेल की या मानवी संस्कृतीचं किती महत्त्व आहे ते. आता मानवी संस्कृती जेव्हा सद्गुरू सांगतात तेव्हा सद्गुरू मानवी संस्कृतीचं एक पंचशील सांगतात. आता हे पंचशील म्हणजे 5 तत्त्व. ही 5 तत्त्व म्हणजे समता, सभ्यता, सहिष्णुता, सामंजस्य आणि समाधान. आता पहिला भाग म्हणजे समता. ही समता प्रत्येकामध्ये असायला पाहिजे. आपण जर अनेक धर्मांमध्ये बघितलं, आपण अनेक जाती जर बघितल्या, समाज बघितल्या, कुठेच समता नाही आहे. कुठेही आपल्याला समता दिसून येत नाही. आणि पुन्हा ही समता पुन्हा 2 प्रकारे परत विषमता, याच्या जर व्यतिरिक्त आपण बघितलं तर समता नसून विषमता. आणि ही विषमता आपल्याला 2 प्रकारे दिसते. एक जी आहे ती नैसर्गिक विषमता आणि दुसरी जी आहे ती मानवाने निर्माण केलेली विषमता. आता नैसर्गिक विषमता ही आपल्याला स्वीकारावीच लागणार, पण मानवाने निर्माण केलेली विषमता ही चुकीची आहे. आता हे आपण का जाणून घेतलं, कारण समता म्हणजे सगळे सारखे असं नाही. कारण कोणीही माणूस दिसायला सारखा नसतो, कोणीही माणूस त्याचे स्वभाव सारखे नसतात, त्याची बुद्धिमत्ता सारखी नसते, त्याची योग्यता सारखी नसते. आता एका आईवडिलांच्या पोटी 5 मुलांचा जन्म झाला तरी त्यापैकी एका मुलाला कांदा चालत नाही आणि 4 जणांना कांदा हा जेवणामध्ये लागतोच. अशी परिस्थिती. ती मुलं दिसायला सारखी नसतात, त्यांचे प्रकार वेगळे, स्वभाव वेगळे, त्यांची बुद्धिमत्ता वेगळी, त्यांची क्षमता वेगळी. तसंच आपल्या सर्वांचं आवडतं फळ हे आंबा आहे. आता आंबा हे फळ आपल्या सर्वांना किती आवडतं, पण अशी अनेक माणसं आहेत की ज्यांना आंबाच आवडत नाही. ही नैसर्गिक विषमता झाली. पण माणसाने जी विषमता निर्माण केलेली आहे ना, ती चुकीची आहे. मग आपल्या ठिकाणी समता कशी आली पाहिजे, तर समता ही दर्शनामध्ये असली पाहिजे, म्हणजे आपल्या दिसण्यामध्ये असली पाहिजे. की सगळे म्हणजे सिस्टमटाइज्ड ऑर्डर आहे, सगळे म्हणजे माणसं आहेत, ही माणसं म्हणजे देवाची रूपं आहेत आपल्या सकट. हे संपूर्ण विश्वातली प्रत्येक भूत मात्र हे एक आहे, हे आपल्याला दर्शन असलं पाहिजे. आणि प्रदर्शन कशाचं, तर माणसाने माणसाला माणुसकी देणं, म्हणजे माणसाने माणसासारखं वागणं हे प्रदर्शन. आणि माणुसकीचं दर्शन म्हणजे प्रत्येक माणूस हा एक आहे, आपण सर्वजण एक आहोत स्वरूपाच्या अंगाने. हे आपल्याला सतत याचं भान असलं पाहिजे. आणि असं असेल तरच आपल्या ठिकाणी समता असेल आणि विषमता हळूहळू नाहीशी होईल. आता ही समता प्रत्येकामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. पण पुन्हा ही समता म्हणजे माणुसकीने वागवणं, म्हणजे सगळ्याच माणसांना सारखं वागवणं असं नाही आहे. आता बघा, आपल्या घरी जर पंतप्रधान आले तर सगळ्या माणसांना आपण खाली बसवलेलं आहे, म्हणून पंतप्रधानांनासुद्धा आपण खाली बसवू शकत नाही, कारण त्यांची योग्यता वेगळी आहे. त्यांची योग्यता कशी झाली, कारण त्यांच्या योग्यतेला कारण आहे त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची वागणूक आणि त्यांचं ज्ञान, या सगळ्या गोष्टी. म्हणून आता जर आपण पाहिलं तर इंजिनियरला पगार जास्त, मजुरांना पगार कमी असं असतं. जे जास्त प्रमाणात आहे त्याला भाव कमी, आणि जे विपुल कमी प्रमाणात आहे, जे कमी प्रमाणात आहे त्याला भाव जास्त. हे एक इकॉनॉमिक्समधलं मला वाटतं की एक हा सिद्धांत आणि एक निसर्गाचा सुद्धा एक नियम आहे, लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय असं आपण त्याला म्हणतो. तर आता याच्यामधूनच पुढे काय निर्माण झालं, अनेक जाती निर्माण झाल्या. म्हणजे ह्या जाती कशातून, तर आवडीमधून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोय जी म्हणतात ना, की आधीच्या काळात कसं होतं, सोनाराचा मुलगा सोनार, ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण, माळ्याचा मुलगा माळीच, याप्रमाणे होतं. ही एक सोय आणि त्यानुसारच त्यांची आवड, कारण घरामधूनच त्यांना शिक्षण मिळत होतं. आणि मग त्या
धंद्यासाठी किंवा त्या क्षेत्रासाठी त्या माणसाचं मन तयार होत होतं किंवा त्या मुलाचं मन तयार होत होतं, त्याच्यात तो ज्ञान घेत होता आणि त्या क्षेत्राच्या त्याची योग्यता होत होती, योग्य तो होत होता त्या क्षेत्रासाठी. आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर त्यानुसार त्या जाती निर्माण झाल्या आधीच्या काळामध्ये. आणि ह्या जाती जसे निरनिराळे सगळे प्रकार आहेत, निरनिराळ्या जाती आहेत. आता बघा, तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, माझी या जातीचे मज कोणी भेटो, आवडीचे धणी फेडावया. आता आवड हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. आवड हा शब्द त्यांनी वापरताना आवड त्यांना कशाची होती, तर वैष्णवांची. वैष्णव म्हणजे कोण, तर देवाचे भक्त. वैष्णव तो जया जया देवावरी माया, म्हणजे वैष्णव हे देवाचे भक्त आणि त्यांचा मला संग घडो, म्हणजे त्यांची जात ही त्यांच्या आवडीतून निर्माण झाली, म्हणजे वैष्णवांचे त्यांना संग घडो अशी त्यांची धारणा होती. आणि म्हणून आवड ही फार महत्त्वाची आहे. पुन्हा ही जी आवड निर्माण होते ती या संस्कारांमुळेच होते. म्हणून लहान मुलांचं मन घडत असताना त्यांची जाणीवेला त्यांचा आकारात त्यांच्या जाणीवेला आकार कसा प्राप्त होतो, जसा कुंभार हा मातीला आकार देतो त्याप्रमाणेच त्यांच्या जाणीवेला हा आकार प्राप्त होत असतो. आणि हा आकार प्राप्त होत असताना आपल्याला इथे सावध राहिलं पाहिजे, आपल्याला त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे. तसंच आपल्या ठिकाणी असणारं मन किंवा ही जी जाणीव आहे तीसुद्धा शुद्ध होण्यासाठी, त्यालाही चांगले संस्कार होण्यासाठी आपल्याला या विषयावरती सुद्धा चिंतन करणं गरजेचं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये काय कसं घडत आहे, तसंच त्याचे काय जीवनावरती परिणाम होत आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. कारण आपण डायरेक्टली सुख किंवा दुःख, आपल्याला काय मिळालं, सुख मिळालं की दुःख मिळालं एवढंच पाहतो, पण हे कशामुळे, हे काय आहे, हे आपण याच्या मुळाशी कधीही जात नाही. तर ती मुळाशी जाणं फार गरजेचं आहे. त्यामुळे समता ही आपल्या प्रत्येकामध्ये असावी. तसंच पुढे आहे ती सभ्यता. आता सभ्यता हे कल्चरचं लक्षण आहे. आता आपण काय म्हणतो की ज्या माणसामध्ये आपल्याला कल्चर दिसून येतं त्याला आपण म्हणतो हा कल्चरल पर्सन आहे. म्हणजे काय, ज्याला वागण्या बोलण्याची समज आहे. आता काही लोक अशी असतात की ज्यांना समजत नाही की समोरच्याशी बोलावं कसं, आणि त्याच्यामुळे तो स्वतःच्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण करून घेत असतो. आता अनेक असे असभ्य लोक आहेत, माणसं आहेत की जे त्यांच्या बायकांना त्रास देतात. बायकोला माहेरी पाठवून तू घरून काहीतरी आण, हुंडा मागणे, या सगळ्या गोष्टी अजूनही सुरू आहे. हे असभ्यतेचं लक्षण आहे. तसंच असे अनेक उदाहरणं द्यायची आपल्याकडे आहेत की माणसं असभ्यपणे वागतात. म्हणून माणसाशी माणुसकीने वागणं ही सभ्यता आहे. आणि परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं हे सभ्यतेचं लक्षण आहे. त्यामुळे आपल्या ठिकाणी सभ्यता असावी आणि प्रत्येकाला इतरांशी वागावं कसं, इतरांशी बोलावं कसं, इतरांशी संवाद कसा साधावा, इतरांविषयी आपण विचार कसा करावा, या सगळ्या गोष्टी माणसाला समजल्याच पाहिजेत आणि ही सभ्यता आपल्या प्रत्येकामध्ये असली पाहिजे. तसंच पुढे सामंजस्य, समजूतदारपणा. आता हा समजूतदारपणा प्रत्येकामध्ये असणं महत्त्वाचं आहे. कारण माणसं एकमेकांना समजून घेत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये घडत असतं आणि सतत घडतच राहत असतं की समोरचा काय बोलतो आहे त्याचा आपण विचार न करता आपण लगेचच त्यावरती रिॲक्ट होत असतो, कधीही समजून घेत नाही आणि त्याच्यामुळेच वाद होतात. आता भांडणं आहेत, वाद आहेत, ते जर निस्तरायचे असते तर सहज बोलून ते निस्तरता येतात, पण आपण तसं करत नाही. आणि जर हा समजूतदारपणा सगळ्यांमध्ये आला तर जगातली भांडणं, जगातले सगळे प्रॉब्लेम्स हे मिटत जातील, हे हळूहळू कमी होत जातील. आता आपल्या घरामध्येच नाही तर म्हणजे समाजामध्ये सुद्धा, राष्ट्रामध्ये सुद्धा वादविवाद सुरू असतात, भांडणं सुरू असतात. आपल्याला ठाऊक आहे हे सगळं कशामुळे, समजूतदारपणा नसल्यामुळे. आता हा समजूतदारपणा आपल्या ठिकाणी असायला पाहिजे. सद्गुरू इथे खूप महत्त्वाचं उदाहरण देतात. ते आपण जर आपलं समजून घेतलं ना तर आपल्याला बरोबर लक्षात येईल की आपण कसं वागायला पाहिजे. 2 मित्र असतात. आता हे 2 मित्र म्हणजे कोण, तर एक असतो तो राजपुत्र असतो आणि दुसरा असतो तो एका सेनापतीचा मुलगा असतो. एक असतो तो राजपुत्र आणि दुसरा आहे तो सेनापतीचा मुलगा. पण राजाला हे पटत नाही, राजाला त्यांची मैत्री नको असते. त्या राजपुत्राने सैनिकाच्या किंवा त्या सेनापतीच्या मुलाशी मैत्री करणं हे त्याला योग्य वाटत नाही. त्यामुळे राजा प्रधानाला काय सांगतो की तू या दोघांची मैत्री तोड. मग प्रधानाला हे काम एकदम सोपं वाटतं आणि प्रधान काय करतो, प्रधान येतो आणि या राजपुत्राच्या कानामध्ये काहीतरी बोलतो पण आवाज येत नाही, तो फक्त ओठ हलवतो.
तो फक्त ओठ हलवतो आणि ते त्या राजपुत्राला सुद्धा समजत नाही. ते फक्त या सेनापतीच्या मुलाला दिसतं आणि दिसताना काय दिसतं की तो काहीतरी मला त्याला ऐकू येऊ नये म्हणून हात असे जवळ घेऊन तो काहीतरी ओठ हलवत आहे राजपुत्राच्या कानामध्ये. मग तो प्रधान गेला की मग सेनापतीचा मुलगा विचारतो की त्याने काय सांगितलं तुझ्या कानात. आता या राजपुत्राला तर काहीच माहीत नसतं, त्याला आवाज पण आलेला नसतो. त्यामुळे हा राजपुत्र काय सांगतो की नाही, काय नाही, तो काहीच बोलला नाही. आता हे या ठिकाणी या दोघांचं भांडण होतं आणि भांडण झालं की त्यांची मैत्री तुटते. आता बघा, जर या सेनापतीच्या मुलामध्ये जर सामंजस्य असलं असतं आणि त्याने त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे की आपलं बाबा या गोष्टीशी कर्तव्य आपलं आहे का, आपल्याला हे नक्की जाणून घेतलं पाहिजे की नाही हे प्रथम. परत जर त्याला पाहिजेच होतं की ते नक्की काय सांगितलं हे त्याला जाणूनच घ्यायचं होतं, तर त्याने सरळ जाऊन प्रधानाला विचारावं आणि प्रधानाला विचारून त्याच्याशी काय ते जाणून घ्यायला पाहिजे होतं. आता हे सामंजस्य म्हणजे बोलून जे सोडवण्यासारख्या गोष्टी असतात ती माणसं करत नाही. माणसं काय करतात, वितंडवाद हे त्यांच्यामध्ये असतात, भांडणं करतात आणि त्याच्यामुळे आज जगामध्ये दुःख आहे. तर हे दुःख कुटुंबामधलं, समाजामधलं, राष्ट्रामधलं हे सगळं कमी करण्यासाठी सर्वांमध्ये समता, सभ्यता आणि सामंजस्य हे आलं पाहिजे. तसंच सहिष्णुता म्हणजे सहनशक्ती. आता ही सहनशक्ती प्रत्येकामध्ये असणं आवश्यक आहे, कारण जो माणूस सहन करतो तो जीवनामध्ये प्रगती करतो आणि जो माणूस सहन करत नाही तो जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावरती पोचला तरी पण त्याचे अनेक जणांशी वाद होत असतात आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये अधोगती असते, तो कधीही प्रगती करत नाही. त्यामुळे ज्याच्या ठिकाणी सहनशीलता आहे, सहनशक्ती आहे, त्याच्या जीवनामध्ये नेहमी प्रगती असते, तो पुढे पुढे जात असतो आणि तो पुढे पुढे जात असतो त्याच्या जीवनामध्ये. त्याच्यामुळे त्याच्या जीवनात सुख असतं, त्याच्या जीवनात शांती असते, समाधान असतं. आणि जो सहन करू शकत नाही तो कुठेही कसंही बोलतो, कसंही वागतो, त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये येणारे अनेक चांगले प्रसंग त्याला तो मुकत असतो. आता ही सहनशीलता कशी, आता बघा उदाहरण घ्यायचं झालं तर अनेक मुलं जेव्हा पोहायला जातात नदीमध्ये आणि तेव्हा आपण पाहतो की अनेक मुलं जेव्हा मोठी लाट येतात तेव्हा काही मुलं ही त्या लाटेपासून वाचण्यासाठी समुद्राच्या पोटात शिरतात, म्हणजे ती नम्र होतात, ती खाली वागतात. आणि अनेक मुलं असतात जी पूर्ण ती लाट आहे ती अंगावर घ्यायला तयार असतात आणि ती अंगावर घेतात आणि तेव्हा काय होतं, ती लांब कुठेतरी फेकली जातात त्या लाटेसहित. म्हणजे काय, तर इथे जो खाली वाकला, जो नम्र झाला तो वाचला आणि तो पुढे जाण्यासाठी पात्र ठरला आणि जो थांबला नाही, ज्याच्यामध्ये नम्रता, कृतज्ञता नाही, तो दूर फेकला गेला. आणि त्यामुळे आपल्या सर्वांमध्ये सहनशीलता असणं हे फार महत्त्वाचं आहे. तसंच समाधान हे आपल्या ठिकाणीच असणारं एक मोठं धन आहे. पण आपण जर पाहिलं तर कोणामध्ये समाधान नसतं. कोणीही माणूस असो आज पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी झुंजत आहे आणि त्याला हे समजत नाही आहे की यामध्ये सर्व सुख नाही आहे, सुख सोयी आहेत. या सोयी जोपर्यंत आपल्याला सोय देत आहेत तोपर्यंतच आहेत, त्यानंतर सुख ते देऊ शकत नाही, हे माणसाला लक्षातच येत नाही. म्हणून खरं सुख हे आपल्या ठिकाणी आहे हे माणसाला समजत नाही. त्यामुळे माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्या ठिकाणी दारिद्र्यच असतं. आणि आपण बघतो मालिकांमध्ये, चित्रपटामध्ये की माणसं प्रॉपर्टीसाठी आणि मालमत्तेसाठी खून, मारामाऱ्या, कितीही काहीही करायला ते तयार असतात. तर तसंच माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा हा लोभ वाढत जातो आणि हा लोभ वाढत जायला नको. या लोभापायी लोक राष्ट्रद्रोहसुद्धा करतात, इथपर्यंत माणसाची मजल जाते आणि त्याचे विचार जातात. आता बघा, हे संस्कार किती महत्त्वाचे आहेत. त्यामुळे समाधान हे प्रत्येकामध्ये असायलाच पाहिजे. आता समाधान असायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी महत्त्वाकांक्षा नको का, तर असं पण नाही. महत्त्वाकांक्षा वेगळ्या आणि समाधान वेगळं. समाधानाच्या बळावरती किंवा समाधानाच्या अधिष्ठानावरती महत्त्वाकांक्षा असायला पाहिजे. या महत्त्वाकांक्षा जेव्हा समाधानी वृत्तीतून येतील तेव्हा त्या विश्वासाठी उपयोगी ठरतील. जेव्हा महत्त्वाकांक्षा वैयक्तिक असतात त्या फक्त मर्यादितच असाव्यात आणि ज्या महत्त्वाकांक्षा विश्वासाठी आहेत ते अमर्याद असाव्यात. त्यामुळे प्रत्येक हिंदुस्थानाच्या मनामध्ये ही सतत भावना असली पाहिजे की आपलं राष्ट्र हे सर्वार्थाने पुढे जायला पाहिजे आणि हे जग सुखी झालं पाहिजे, हे माणसाला समजायला पाहिजे. आणि त्यामुळे ही मानवी संस्कृती, या मानवी संस्कृतीचे जे पंचशील सद्गुरूंनी सांगितलं
ते आपल्या प्रत्येकासाठी, आपल्याला सुखी करण्यासाठी आणि समाधानी करण्यासाठी आणि ऐश्वर्यवान करण्यासाठी, ज्ञानी करण्यासाठी, शांत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तशीच आपल्या राष्ट्राची विरासत म्हणजे हे योग संस्कृती, या योग संस्कृतीचा आपण स्वीकार केला पाहिजे. ही आपल्या राष्ट्राची विरासत आहे. आम्ही ही योग संस्कृती आणि ही मानवी संस्कृती, तसंच ऋषीमुनींनी निर्माण केलेली ही योगविद्या, सद्गुरूंनी निर्माण केलेली जीवनविद्या, या दोन्हीच्या संगमातून आमच्यामध्ये जो परमानंद निर्माण होतो त्याचा आम्ही सतत अनुभव घेत असतो. आणि तोच अनुभव आपण सर्वांनी घ्यावा. आपलं सतत चिंतन या विषयावर होत राहावं, आपलं ध्यान या विषयावरतीच राहावं, यासाठी आपण हाच विषय अनेक भागांमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.